आम्हा IT वाल्यांना शनिवार रविवार कुठे जातो आम्हाला खरंच काही कळत नाही. रविवारचा दिवस पाऊस थांबल्यामुळे मस्त ऊन पडले होते म्हणून सकाळी सकाळी थोडंसं बाहेर आलो. दिवसभराची सगळी कामे आवरून आम्ही निघालो होतो आमच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. रविवारचा दिवस होता पण बरीचशी कामेही बाकी होती, पण तिथं जाणंही खूप गरजेचं होतं. त्यामुळे सगळी कामे आवरली. सकाळची नाश्ता झाला, मुलांची आंघोळी झाल्या, थोडंसं मुलांचं झोपणंही झालं आणि 1 वाजेच्या सुमारास आम्ही निघालो घराबाहेर. आता नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या पॅराडाईममधून निघताना हा एक लुक तर आमचा नेहमीच राहतो. छोटे ब्लॉगर आहोत आम्ही, पण काय झाले, ब्लॉगिंग तर करतोच आहोत ना. लिफ्टमध्ये घुसताना यावेळेस अनुश्री थोडीशी घाबरत होती, कारण की लिफ्टचं मेंटेनन्स चालू होतं आणि लास्ट टाईम ती अडकली होती लिफ्टमध्ये. आता दिवसभराची कामे थोडा थकवा झालता म्हणून थोडंसं मी गाडीमध्येच आराम केला. मुलांची मस्ती चालूच होती. आता तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ कोणी काढला, तर आमच्या या मॅडमनी काढला. आणि हेच ते ठिकाण आहे कात्रज. पुण्याचं कात्रज हे आमचे खरंच खूप आठवणीतलं कात्रज आहे, कारण की मुसळधार पाऊस नाही पण रिमझिम पावसामध्ये आम्ही लग्न झाल्यानंतर पहिली रूम कात्रजलाच केली. जवळपास 3 वर्ष आम्ही कात्रजलाच काढले आणि इथल्या सगळ्या जुन्या आठवणी आम्हाला पूर्णपणे लगेच समोर आल्या. आम्ही दोघंही पूर्ण रस्त्यानंतर जसंही कात्रज आलं तिथून एक गोष्टींचं, की आम्ही कुठे उभारलो, कसं आम्ही आईस्क्रीम खायला कुठे जायचं, अशा सगळ्याच गोष्टी आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो. थोडेसे फळे घेतले आणि फायनली आम्ही पोचलो ज्या कारणासाठी आम्ही आलो होतो कात्रजला. ते आहेत मामा आणि मामी. हो, यांचे मामा मामी म्हणजे विलास यांचे मामा मामी. पण जरी मामा मामी त्यांची असली तरी ते मला नेहमी मुलगीच मानतात. म्हणून नातं आता थोडंसं वेगळं झालं आहे. ते झाले जावई बापू आणि मी झाली मुलगी. नात्यांचा हा आढावा असा घेतच आणि नुसतं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 4 ते 5च्या सुमारात आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. मामाला आणि यांना सगळ्यांना बाय करून मुलांनी चिप्सवर ताव मारला आणि तिथून आम्ही काढता पाय घेतला. संध्याकाळी म्हणजे 6:30-7 झालेच होते. भाजीपाल्यांचा स्टॉलही लागला होता. सोमवार चालू होणार, मुलांच्या टिफिनला काय घ्यावं म्हणून तिथून थोडासा भाजीपाला घेतला. प्रत्येक 2 दिवसाला इथे आठवडी भाजीपाला आमचा येतच असतो, म्हणून 2 दिवसापुरते पुरेसे आणि मर्यादित भाजीपाला म्हणजेच काही बटाटे, वांगी अशा काही गोष्टी घेतल्या. यावेळेस भाव जरा कमी झालते का कोणास ठाऊक. घरी आल्यावर काय बनवावं म्हणून ओव्हनमध्येच टाकली खिचडी आणि घेतला आम्ही रविवारच्या खिचडीचा आस्वाद. आणि अशा प्रकारे संपला आमचा वीकेंड, कारण की उद्यापासून चालू होणार होतं मुलांच्या शाळा, नेहमीची गडबड, ऑफिस, हेअर ऑइलची ऑर्डर्स आणि डेलीची रुटीन. भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर. फॉलो नसेल केलं तर नक्की करा. बाय.